क्लोजअप हास्य सम्राट. मंडळी, आत्ताच्या काळात सत्यनारायणची कथा सांगितली जाते, पुढच्या काळात हास्य सम्राट नारायणीची कथा सांगितली जाईल. कोण एकेकाळी झी TV मराठीवर हास्य सम्राट नावाची राणी राज्य करत होती. तिला दोन पती होते. एक होते कवी, दुसरे होते अभिनेते. दोघेही तिची आपापल्या परीनं करमणूक करायचे, पण सगळा वेळ त्यांचा ह्यातच गेल्यामुळं त्यांना अजून पुत्रप्राप्ती होत नव्हती. आज बुधवार आहे ना, 10 वाजले का? चला सर्वांनी TV समोर बसून घ्या. एका तासामध्ये 12 जणांचे 12 अध्याय असतील. प्रत्येक अध्यायानंतर थोडी विश्रांती दिली जाईल. तेव्हा TV वरती बेलफूल टाकायचं, उदबत्ती ओवाळायची आणि जर कोण पेंगत असेल तर त्याला चटका द्यायचा आणि मनोमन प्रार्थना करायची हास्य सम्राट देवीची की हे देवी, आता पुढचा तरी स्पर्धक आम्हाला हसवू दे. त्या काळी पंच सुद्धा विनोद सांगायचे, पण निकालाचं बटन दाबायच्या आधी सांगायचे. त्यामुळं स्पर्धकाला हसावं लागायचं, नाहीतर त्याला कोण हसतं. हास्य सम्राटच्या दरबारामध्ये नवद युवती सुद्धा येऊन बसायच्या. कुणीतरी मला TV वरती हसताना पाहिल आणि पसंत करेल. त्या काळामध्ये क्लोजअप नामक व्यापाऱ्यानं आपला धंदा बसवला होता. रोज लोक दात घासायला लागले होते. क्लोजअप व्यापाऱ्याकडं हास्य सम्राट दंतमंजन मागायला लागले होते. पण त्या व्यापाऱ्याचं स्वतःचं एक दुःख होतं. त्याचे स्वतःचे दात पडले होते. हास्य सम्राट राणीच्या कृपेनं त्यानं बचाळी नामक यंत्र बसवलं आणि तो सुद्धा हसायला लागला. सगळीकडे आनंद झाला. जसं राणीचं वय वाढायला लागलं तसतशी ती अधिक सुंदर दिसायला लागली. तिच्या जीवनात तिसराही आला. त्याचं नाव होतं सेलिब्रिटी पंच. आता राणी मलाही आवडायला लागली. अक्षता टाका TV नव माझ्यावर. त्या काळी सर्व स्पर्धक जण नायगावकर नामक काकाला घाबरत असत, कारण त्या काळामध्ये ते आपल्या जाडजूड मिश्याबद्दल आणि न हसण्याबद्दल प्रसिद्ध होते. हे पाहून अनासपुरे साहेबांनी स्वतःच्या मिश्या काढून टाकल्या. स्वतःच देखील हसणं मी विसरून जातो की काय असं त्यांना वाटायला लागलं. हास्य सम्राट राणीनं स्पर्धकांना भेट देण्यासाठी सुंदर अशा नारळवाल्या बाईची सोय केली होती. पण स्पर्धक म्हणत, हे राणी, नारळ आम्हाला नको, देवा पुढं ठेवा, आता हसा मराठीत. वहिनीला सांगा खळखळाटी प्रसादाचं ताट घेऊन या. अय्यो, केवढं लाईट व हे लाईटच्या जंगलात आल्यासारखं वाटतंय की मला. एवढं कसं लाईट परवडतंय तुम्हासनी? आमच्या गावाकडं तुम्हाला सांगतो आंधळी कोशिंबीर चालू असते, लोड शेडिंग. हो तुम्हाला सांगते, माझं बायको लोड शेडिंगला कंटाळून पळून गेलं माहेराकडं. तिला शोधायला म्हणून आलो. आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातनं 15 वर्षापूर्वी धंदा गिंदा करायचं म्हणून इथं आलो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातच होऊन राहिलो. हेल तेवढं सोडलं तर 100% महाराष्ट्रीयन आहे मी. माणूस इथलं गोड आहे, मायाळू आहे. पण तुम्हाला सांगतो एकच प्रॉब्लेम, लोड शेडिंग. आत्ताच मोर्चात ना आलोय, MSCBवर मोर्चा काढलं. पूर्वी कसं त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर शिवीचं देव घेव तरी व्हायचं, पण आता ते नर्मदेतलं गोटं झाल्यात किंवा गेलो तिथं त्यांना मोर्चा आणि हे ते नेलं समोर, तर अधिकारी बाहेर आलं. म्हटलं तुम्हाला जर काही करायचं असेल तर जरूर करा. हे बघा, काळं तोंडाला फासायचं असलं तर आमचंच कर्मचारी बाहेर काळा रंग विकत बसलाय, त्याच्याकडनं घ्या आणि लावा. दगड मारायचं असलं, चांगला दगड आमचं कर्मचारीच बाहेर विकत बसले, त्याच्याकडनं घ्या आणि मारा. पण आधी त्याच्या आधी काच लावतंय, कारण लाईट नसल्यामुळे आमचं फॅन बंद पडलंय, हवा यायला जागा पाहिजे म्हणून काचा काढून ठेवल्यात. ते परत लावते. काचा आमच्या ऑफिसच्या फोडून आम्हाला चालत नाही, तुम्ही फोडा. असं सगळं 12 तास लोड शेडिंग किंवा
12 तास एका बाजूनं सरकार वरडतंय फॅमिली प्लॅनिंग करा, फॅमिली प्लॅनिंग करा, आणि 12 तास लोड शेडिंग. कसं गणित जमायचं हे तुम्हीच सांगा मला. आणि सांगायचं म्हणजे काय पाहिजे ते होतंय. आमच्या इकडं म्हणजे तुमच्या शहरातलं कसं 24 तास तुमचं लाईट असते. तुम्ही झी 24 तास बघताय, झी हास्य सम्राट बघताय, झी सिनेमा बघताय. आमच्या टीव्हीचाच काही उपयोग नाही. म्हणून आमच्या टीव्हीवर मी आजोबांचा फोटो चिटकवलंय आणि उदबत्ती लावून आलंय. देवांचं पण प्रॉब्लेम झाले. आमच्या गावातल्या मंदिरामध्ये अंधारात हनुम्या नारळ फोडते देवाला आणि आशीर्वाद मिळते शिरप्याला. कसंच व्हायचं म्हणजे. आता तुम्हाला सांगते, आमच्या खरी कथा घडलेला सांगते. आमच्या गावामध्ये हॉस्पिटल आहे. मग तिथं की नाही 2 नवीन पोरं जन्मली. मग ते नर्स असते की नाही, नर्स गेलं त्यांना धुवायला म्हणजे आंघोळ करायला, आणि परत आलं अंधारचं पाळणाच बदललं की हो, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, ह्याचं आई त्याला त्याचं आई ह्याला. 1.5 वर्षानंतर पेपरला बातमी आलं. कसं कळायचं ते. आता दूध पाजलेल्या आईला आई म्हणायचं ते ना, का रक्ताच्या आईला आई म्हणायचं. केवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवलं मला सांगा. आता आम्ही कसं वाड्या गिड्यात राहते हो, असं चाळ बीळ. मग काय झालं, कामावरनं गिंटाळून आलं आणि वर चढलं. वर आमच्या घरात शिरलं. आमचं बायको पाठ मर उभं होतं. आयुष्यात पहिल्यांदा माझं बायको मला एवढं सुंदर दिसलं. गपकन मिट्टी मारलं तिला प्रेमानं. ते पण गपकन वळ आणि खाडकन मुस्करात दिलं. काड्याच्या पिटीची काडी लावून जाळून बघितलं तर बायको पण आमचं नव्हतं आणि घर पण आमचं नव्हतं. नंतर माझ्या डोक्यात वीज चमकलं. म्हटलं असं आमच्या पण घरात झालं असेल की, पण आवाज कसा आला नाही ते.